तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जगातील सर्वात यशस्वी लोक सकाळी 5 वाजताच का उठतात? हा फक्त योगायोग आहे की त्यांच्या यशामागचं हेच सर्वात मोठं रहस्य आहे? जर तुम्हालाही आयुष्यात मोठं यश मिळवायचं असेल, स्वतःला बदलायचं असेल आणि प्रत्येक दिवस उत्साहाने जगायचा असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे, द 5 क्लब. नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहतो. चांगली नोकरी, स्वतःचा व्यवसाय, आर्थिक स्वातंत्र्य, आनंदी कुटुंब आणि मनःशांती. पण वास्तवात मात्र अनेक लोक रोज सकाळी उशिरा उठतात, घाईगडबडीत दिवस सुरू करतात आणि दिवस संपल्यावर पुन्हा त्याच थकव्याची भावना घेऊन झोपतात. अशा प्रकारे दिवसामागून दिवस जातात, पण आयुष्यात फारसा बदल होत नाही. याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी लेखकाने एक सुंदर कथा सांगितली आहे. ही कथा आहे एका तरुण उद्योजकाची. त्याचा व्यवसाय सतत तोट्यात चालला होता. मेहनत खूप होती, पण यश काही मिळत नव्हतं. तणाव, चिंता आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे तो पूर्णपणे खचला होता. दुसरी व्यक्ती होती एक प्रसिद्ध कलाकार. बाहेरून ती यशस्वी दिसत होती. लोक तिचं कौतुक करत होते. पण तिच्या मनात मात्र रिकामेपणा होता. प्रसिद्धी असूनही समाधान नव्हतं. एका दिवशी हे दोघे एका प्रेरणादायी कार्यक्रमात भेटतात. त्या कार्यक्रमात एक अतिशय साध्या वेशातील वृद्ध व्यक्ती त्यांच्याशी संवाद साधू लागते. सुरुवातीला त्या दोघांनाही वाटतं की हा साधा माणूस त्यांना काय शिकवणार. पण काही वेळातच त्यांना जाणवतं की या व्यक्तीकडे आयुष्य बदलून टाकणारे विचार आहेत. तो वृद्ध त्यांना सांगतो, जग बदलण्यापूर्वी स्वतःची सकाळ बदला. हे एकच वाक्य त्यांच्या मनात घर करून बसतं. तो पुढे सांगतो की जगातील अनेक यशस्वी लोकांमध्ये एक समान सवय आहे. ते दिवस सुरू होण्यापूर्वी स्वतःवर काम करतात. इतर लोक झोपलेले असताना ते त्यांच्या शरीराला मजबूत करतात, मन शांत करतात आणि भविष्यासाठी तयारी करतात. यश अचानक मिळत नाही. ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. मग तो वृद्ध त्या दोघांना एक मोठं आमंत्रण देतो. तो म्हणतो, जर खरंच तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर काही दिवस माझ्यासोबत या. मी तुम्हाला अशी रहस्यं सांगीन जी कोणत्याही महाविद्यालयात शिकवली जात नाहीत. दोघेही थोडे गोंधळतात. हा माणूस नेमका कोण आहे? याच्याकडे खरंच काही विशेष आहे का? पण शेवटी ते त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतात. आणि इथून सुरू होतो त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारा प्रवास. या प्रवासात त्यांना कळतं की यश हे नशिबामुळे मिळत नाही. ते शिस्त, योग्य सवयी आणि रोज स्वतःमध्ये केलेल्या छोट्या सुधारणा यामुळे मिळतं. आणि या सर्व बदलाची सुरुवात होते एका साध्या सवयीपासून, सकाळी 5 वाजता उठण्यापासून. पण फक्त लवकर उठणं पुरेसं नसतं. त्या वेळेचा योग्य उपयोग कसा करायचा, हेच या पुस्तकाचं खरं रहस्य आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, तो गूढ वृद्ध नक्की कोण असतो आणि तो या दोघांना अशी कोणती सकाळची दिनचर्या शिकवतो, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडतो. कार्यक्रम संपल्यानंतर तो साध्या कपड्यातील वृद्ध त्या दोघांना शांतपणे म्हणाला, जर खरंच तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर माझ्यासोबत या. पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला शॉर्टकट शिकवणार नाही. मी तुम्हाला अशा सवयी शिकवणार आहे ज्या आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील. उद्योजक आणि कलाकार दोघेही थोडे गोंधळले. हा माणूस नेमका कोण आहे? त्याच्यावर विश्वास ठेवावा का? पण त्यांच्या आयुष्यात गमावण्यासारखं फारस काही उरलं नव्हतं. म्हणून त्यांनी त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी ते एका सुंदर समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचले. तिथे त्या वृद्धाने हसत सांगितलं, आता वेळ आली आहे सत्य जाणून घेण्याची. आणि त्याने एक मोठं रहस्य उघड केलं.
तो साधा वृद्ध प्रत्यक्षात जगप्रसिद्ध उद्योगपती होता. अनेक वर्षे व्यवसायात यश मिळवल्यानंतर त्याने प्रसिद्धी आणि पैशांपेक्षा शांत आयुष्य निवडलं होतं. त्याला समजलं होतं की खरी श्रीमंती फक्त बँक खात्यात नसते, ती मनात आणि सवयींमध्ये असते. तो म्हणाला, लोक यशाचं रहस्य शोधत फिरतात, पण ते त्यांच्या रोजच्या दिनचर्येतच लपलेलं असतं. त्यानंतर त्याने एक प्रश्न विचारला, सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वात आधी काय करता? उद्योजक म्हणाला, मी लगेच मोबाईल पाहतो. कलाकार म्हणाली, मी सोशल मीडियावर काय चाललं आहे ते बघते. वृद्ध हसला आणि म्हणाला, याच ठिकाणी तुम्ही दिवस हरायला सुरुवात करता. सकाळचा पहिला तास हा तुमच्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान तास असतो. तो इतरांना देऊ नका, स्वतःला द्या. त्याने पुढे सांगितलं की सकाळी आपला मेंदू सर्वात ताजा असतो. त्या वेळेत आपण जे शिकतो, विचार करतो आणि करतो, त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. जर दिवसाची सुरुवात तणाव, मोबाईल आणि घाईने झाली, तर दिवसही तसाच जातो. पण जर दिवसाची सुरुवात शांतपणे, व्यायाम, चांगले विचार आणि स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करून झाली, तर हळूहळू संपूर्ण आयुष्य बदलू लागतं. वृद्ध म्हणाला, यश एका दिवसात मिळत नाही, पण रोजच्या छोट्या सवयी एका दिवशी मोठा बदल घडवतात. तो दोघांना दुसऱ्या दिवशी सकाळी नेमके 5 वाजता भेटण्यास सांगतो. दोघांनाही वाटतं, इतक्या लवकर उठणं खरंच शक्य आहे का? पण त्यांना कल्पनाही नसते की पुढच्या सकाळी त्यांना अशी पद्धत शिकायला मिळणार आहे, जी जगभरातील लाखो लोकांनी स्वीकारली आहे आणि ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडला आहे. आणि हीच आहे 5 AM क्लबची खरी सुरुवात. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या पुस्तकातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी तत्त्व 20-20-20 नियम, जो सकाळचा 1 तास 3 भागात विभागून शरीर, मन आणि आयुष्य घडवण्याची पद्धत शिकवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमके 5 वाजता ते दोघे त्या गुरूंना भेटायला आले. बाहेर अजून अंधार होता. रस्त्यावर फारशी माणसं नव्हती. हवेत एक वेगळीच शांतता होती. गुरूंनी हसत त्यांचं स्वागत केलं आणि म्हणाले, याच शांततेत तुमची खरी ताकद लपलेली आहे. जग अजून झोपलेलं असताना तुम्ही स्वतःवर काम करणार आहात. यानंतर त्यांनी या पुस्तकातील सर्वात प्रसिद्ध संकल्पना सांगितली, 20-20-20 नियम. ते म्हणाले, सकाळी 5 ते 6 हा 1 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान तास आहे. हा तास 3 समान भागांमध्ये विभागा. पहिले 20 मिनिटे शरीरासाठी. या वेळेत व्यायाम करा, धावा, दोरीच्या उड्या मारा, योग करा किंवा वेगाने चालायला जा. जेव्हा शरीर हालचाल करतं, तेव्हा मनही जागं होतं. घाम आल्यावर शरीरातील तणाव कमी होतो आणि दिवसासाठी ऊर्जा तयार होते. गुरु म्हणाले, कमकुवत शरीरात महान स्वप्न फार काळ टिकत नाहीत. पुढची 20 मिनिटे मनासाठी. शांत बसा. ध्यान करा. खोल श्वास घ्या. स्वतःच्या विचारांचं निरीक्षण करा. कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद द्या. आजच्या जगात बहुतेक लोक उठताच मोबाईल उघडतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्याची सुरुवात आपल्या मनात होते. पण यशस्वी लोक आधी स्वतःच्या मनाशी संवाद साधतात. शेवटची 20 मिनिटे स्वतःच्या विकासासाठी. एखादं चांगलं पुस्तक वाचा. नवीन कौशल्य शिका. तुमची ध्येयं लिहा. दिवसाचं नियोजन करा. गुरूंनी सांगितलं, दररोज फक्त 20 मिनिटे स्वतःला दिलीत, तर एका वर्षात तुम्ही किती शिकाल याची कल्पनाही करू शकणार नाही. उद्योजक विचारात पडला. त्याला जाणवलं की तो अनेक वर्षे फक्त काम करत होता, पण स्वतःमध्ये गुंतवणूक करत नव्हता. कलाकारालाही समजलं की प्रसिद्धी मिळवणं आणि मनःशांती मिळवणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. गुरूंनी त्यांना शेवटी एक वाक्य सांगितलं, तुमचं भविष्य एका मोठ्या निर्णयामुळे बदलत नाही. ते दररोज घेतलेल्या छोट्या, सातत्यपूर्ण निर्णयांमुळे बदलतं.
त्या दिवसापासून दोघांनीही सकाळचा पहिला तास स्वतःसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ते कठीण वाटलं. झोप येत होती, आळस येत होता. पण काही दिवसांनी त्यांना शरीरात ऊर्जा, मनात शांतता आणि कामात एकाग्रता जाणवू लागली. हळूहळू त्यांना समजू लागलं की 5 क्लब म्हणजे फक्त लवकर उठणं नाही. तो स्वतःला रोज थोडंसं अधिक चांगलं बनवण्याचा प्रवास आहे. पण गुरूंकडे अजून एक महत्त्वाचं रहस्य होतं. ते म्हणाले, सकाळची सवय पुरेशी नाही. तुमचा संपूर्ण दिवस कसा जगता हेच तुमचं भविष्य ठरवतं. पुढील भागात आपण जाणून घेऊ, यशस्वी लोक कोणत्या सवयी टाळतात आणि कोणत्या सवयी अंगीकारतात, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. पण गुरूंनी त्यांना सावध केलं. ते म्हणाले, फक्त सकाळ बदलून उपयोग नाही. जर उरलेला दिवस जुन्याच सवयींमध्ये गेला तर मोठं यश मिळणं कठीण आहे. उद्योजकाने विचारलं, मग यशस्वी लोक वेगळं काय करतात? गुरु शांतपणे म्हणाले, ते त्यांच्या वेळेचं रक्षण करतात. आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे पैसा नाही, तर वेळ. गमावलेला पैसा पुन्हा मिळू शकतो, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. बहुतेक लोक दिवसाची सुरुवात मोबाईल, सोशल मीडिया आणि इतरांच्या आयुष्याकडे पाहण्यात करतात. त्यामुळे त्यांचं लक्ष सतत विचलित होतं. यशस्वी लोक मात्र दिवसातील महत्त्वाची कामं आधी पूर्ण करतात. ते प्रत्येक क्षणी स्वतःला एक प्रश्न विचारतात. मी आत्ता जे करत आहे, ते मला माझ्या ध्येयाजवळ नेत आहे का? जर उत्तर नाही असेल, तर ते वेळ वाया घालवणं थांबवतात. गुरूंनी एक उदाहरण दिलं. समजा, तुमच्याकडे एक भिंग आहे. सूर्यप्रकाश सगळीकडे पसरलेला असतो, त्यामुळे त्याची ताकद कमी वाटते. पण तोच प्रकाश एका ठिकाणी केंद्रित केला, तर कागदालाही आग लागू शकते. माणसाच्या लक्षाचंही तसंच आहे. जेव्हा तुमचं लक्ष अनेक गोष्टींमध्ये विभागलं जातं, तेव्हा परिणाम साधारण मिळतात. पण जेव्हा संपूर्ण लक्ष एका ध्येयावर असतं, तेव्हा असामान्य यश मिळतं. कलाकाराला तेव्हा समजलं की ती इतरांशी स्वतःची तुलना करत होती. त्यामुळे तिची सर्जनशीलता कमी होत होती. गुरूंनी तिला सांगितलं, तुलना करू नकोस. कालची स्वतःची आवृत्ती आणि आजची स्वतःची आवृत्ती यांची तुलना कर. खरी स्पर्धा स्वतःशीच असते. यानंतर त्यांनी अजून एक महत्त्वाचा धडा दिला. परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करू नका. सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. अनेक लोक एखादी चांगली सवय 2-3 दिवस करतात आणि मग सोडून देतात. पण यशस्वी लोक रोज थोडी प्रगती करतात, कारण त्यांना माहिती असतं की छोट्या सुधारणा एक दिवस मोठा बदल घडवतात. गुरूंनी सांगितलं, दररोज फक्त 1% सुधारणा करा. एका वर्षानंतर तुम्ही पूर्वीच्या स्वतःपेक्षा खूप पुढे गेलेले असाल. हे ऐकून उद्योजक आणि कलाकार दोघांनाही समजलं की यशाचं रहस्य एखाद्या जादुई सूत्रात नाही, तर रोजच्या शिस्तबद्ध कृतींमध्ये आहे. आता त्यांच्यात आत्मविश्वास वाढू लागला होता. पण अजूनही एक मोठा प्रश्न बाकी होता. भीती, अपयश आणि टीका यांना सामोरं कसं जायचं? याचं उत्तर गुरु त्यांना पुढच्या टप्प्यात देणार होते. आणि ते उत्तर त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकणार होतं. पुढच्या दिवशी गुरूंनी दोघांना एका डोंगराच्या माथ्यावर नेलं. सूर्योदय होत होता. आकाशात पसरलेला सोनेरी प्रकाश पाहून दोघेही काही क्षण शांत झाले. गुरु म्हणाले, प्रत्येक सूर्योदय एक संदेश देतो. काल काय झालं यापेक्षा आज तुम्ही काय करता, ते महत्त्वाचं आहे. उद्योजकाने एक प्रश्न विचारला, मला अपयशाची भीती वाटते. त्यामुळे मी मोठे निर्णय घेण्यास घाबरतो. गुरु हसले आणि म्हणाले, अपयश ही शेवटची पायरी नसते. ते यशाकडे जाणाऱ्या मार्गावरील एक धडा असतो. ते पुढे म्हणाले, जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती अनेक वेळा अपयशी झाली आहे, पण त्यांनी अपयशाला स्वतःची ओळख बनू दिली नाही.
कलाकारही म्हणाली, लोक काय म्हणतील याची मला खूप काळजी वाटते. गुरूंनी उत्तर दिलं, जर तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तर स्वतःचं आयुष्य जगायलाच वेळ उरणार नाही. लोकांचं मत बदलत राहतं, पण तुमचं ध्येय बदलू नये. त्यांनी जमिनीवर एक बी दाखवत विचारलं, हे बी आजच मोठं झाड होईल का? दोघांनीही नाही असं उत्तर दिलं. गुरु म्हणाले, मग स्वतःकडून एका दिवसात मोठा बदल का अपेक्षित ठेवता? प्रत्येक मोठं झाड एका छोट्या बीपासूनच सुरू झालेलं असतं. ते पुढे म्हणाले, यशस्वी लोक रोज स्वतःमध्ये थोडी सुधारणा करतात. ते परिणामांपेक्षा प्रक्रियेवर प्रेम करतात. यानंतर त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं, तुमच्या सवयी तुमचं भविष्य घडवतात. प्रेरणा काही दिवस टिकते, पण शिस्त आयुष्यभर साथ देते. उद्योजकाला आता समजलं होतं की त्याचा सर्वात मोठा शत्रू बाजारपेठ नव्हती, तर त्याची भीती होती. कलाकारालाही जाणवलं की इतरांच्या टाळ्यांपेक्षा स्वतःच्या प्रगतीचं समाधान अधिक मौल्यवान आहे. गुरूंनी शेवटी दोघांकडे पाहत म्हटलं, आजपासून स्वतःला एक वचन द्या. प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला विचारा, आज मी कालपेक्षा 1% चांगला कसा होऊ शकतो? दोघांनीही ते वचन दिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तिची जागा आत्मविश्वासाने घेतली होती. त्यांना कळलं होतं की यश हा एखादा चमत्कार नसून रोजच्या छोट्या आणि सातत्यपूर्ण कृतींचा परिणाम आहे. पण गुरूंकडे अजून शेवटचा आणि सर्वात प्रभावी धडा बाकी होता, जो या संपूर्ण प्रवासाचा सार होता आणि जो त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलणार होता. तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात आजच करा. काही आठवड्यांच्या प्रवासानंतर उद्योजक आणि कलाकार पूर्णपणे बदलले होते. त्यांच्यातील फरक फक्त सकाळी 5 वाजता उठण्याचा नव्हता, तर त्यांच्या विचारसरणीत, सवयींमध्ये आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात होता. शेवटच्या दिवशी गुरूंनी त्यांना एका शांत ठिकाणी बसवलं आणि म्हणाले, मी तुम्हाला कोणतीही जादू शिकवलेली नाही. मी फक्त तुम्हाला तुमच्यात आधीपासून असलेली ताकद दाखवली आहे. ते पुढे म्हणाले, लोक यशासाठी योग्य वेळेची वाट पाहतात. पण योग्य वेळ कधीच येत नाही. योग्य वेळ निर्माण करावी लागते. गुरूंनी त्या दोघांना मागच्या काही आठवड्यांची आठवण करून दिली. सुरुवातीला सकाळी उठणं कठीण वाटत होतं. व्यायाम करायचा कंटाळा येत होता. ध्यान करताना मन भटकत होतं. पुस्तक वाचण्याची सवय नव्हती. पण रोजच्या छोट्या प्रयत्नांमुळे हेच काम हळूहळू सहज होऊ लागलं. गुरूंनी सांगितलं, तुमचं आयुष्य एका मोठ्या निर्णयामुळे बदलत नाही. ते रोज घेतलेल्या छोट्या निर्णयांमुळे बदलतं. जर तुम्ही रोज फक्त 1% सुधारणा केली, तर काही महिन्यांनंतर तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही. यश म्हणजे फक्त पैसा नाही. यश म्हणजे निरोगी शरीर, शांत मन, चांगले नातेसंबंध आणि आपल्या ध्येयाकडे सातत्याने चालत राहण्याची क्षमता. शेवटी गुरूंनी दोघांना एक वही भेट दिली. त्या वहीच्या पहिल्या पानावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं, ओन योर मॉर्निंग, एलिव्हेट योर लाईफ. म्हणजेच, तुमच्या सकाळीवर तुमचं नियंत्रण मिळवा आणि तुमचं संपूर्ण आयुष्य उंचावेल. त्या दिवसानंतर उद्योजकाचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला. कलाकार पुन्हा नव्या उत्साहाने तिच्या कलेत रमू लागली. त्यांचे यश एका दिवसात आलं नाही, पण त्यांनी स्वतःला बदललं आणि त्यातून त्यांचं आयुष्य बदललं. मित्रांनो, या पुस्तकाचा खरा संदेश फक्त सकाळी 5 वाजता उठणं नाही. खरा संदेश असा आहे की स्वतःसाठी वेळ काढा. शिस्त अंगीकारा. दररोज काहीतरी नवीन शिका. शरीर, मन आणि आत्मविकास यांना समान महत्त्व द्या. जर तुम्ही हे फक्त 30 दिवस सातत्याने केलंत, तर तुमच्यात होणारा बदल तुम्हालाच आश्चर्यचकित करेल. आजचा प्रश्न तुमच्यासाठी. उद्यापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणती एक नवीन चांगली सवय सुरू करणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा.
जर हा पुस्तकाचा सारांश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकांच्या मराठी सारांशांसाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले रहा. धन्यवाद. आणि लक्षात ठेवा, मोठं यश एका मोठ्या उडीने नाही तर रोज टाकलेल्या छोट्या पावलांनी मिळतं.